हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। पाऊस सुरू आहे। तर मग ह्या पावसामध्ये आपल्याला बदलत्या वातावरणानुसार आपल्या व्हायरल इन्फेक्शन होत असते। त्यासाठी आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे आज आपण पौष्टिक लाडू बनवणार आहोत। तर चला तर आपण सुरुवात करूया। तर ह्या पावसामध्ये आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पौष्टिक लाडू बनवणार आहोत। ह्या लाडवामध्ये आपण खूप सारे पौष्टिक घटक घेतलेले आहेत। तर चला तर आपण सुरुवात करूया। मी प्रथम अर्धा कप शेंगदाणे घेतलेले आहे। शेंगदाणे आपण चांगले भाजून घेऊया। चांगले खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे। अशा प्रकारे मी शेंगदाणे भाजून घेते। रोज सकाळी आपण हा एक लाडू खाल्ल्यावर आपल्याला चांगली स्फूर्ती मिळणार आहे। तर रोज सकाळी आपण हा लाडू एक लाडू खाऊन आपण एक ग्लास दूध घेतले तर भरपूर प्रमाणात आपल्याला पौष्टिक पदार्थ मिळून जातील। लहान मुलं ड्रायफ्रूट्स खात नाहीत, त्यासाठी हा उत्तम उपाय आहे। हे पौष्टिक लाडू आपण बनवणार आहोत। तर आपण शेंगदाणे आपले खरपूस भाजत आलेले आहे। आपण बोलत बोलत हे भाजूनही घेतले आहेत। तर आपण याला काढून घेऊया। शेंगदाण्यांमध्ये फॉस्फरस, मॅग्नेशियम, कॅल्शियम, अँटीऑक्सिडंट असे भरपूर प्रमाणात असते। त्यामुळे आपले रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते। शेंगदाण्यामधील हे बी कॉम्प्लेक्समुळे मेंदूला पुरेसे पोषण मिळते। तसेच रक्तप्रवाह वाढण्यास मदत होते। अशा प्रकारे आपण हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहे। आता हे काढून घेऊया। तर बघा तर फ्रेंड्स, मी शेंगदाणे काढून घेतलेले आहे। बदाम घातले आहे, भाजण्यासाठी घेतले आहेत। बदामामध्ये फायबर, प्रोटीन, ओमेगा 3 हे घटक असतात। शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास बदामाची खूप मदत होते। त्यामुळे आपण बदामाचा वापर केला पाहिजे। तर हे बदाम मी चांगल्या प्रकारे भाजून घेत आहे। बघा तर फ्रेंड्स, आपले बदामही चांगले भाजलेले आहे। आता बदाम काढून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, बदाम काढून घेतलेले आहे। काजू घातलेले आहे भाजण्यासाठी। आपल्याला काजू सतत ढवळत आपल्याला भाजायचे आहे। काजूमध्ये भरपूर फायबर असते, त्यामुळे पोट भरलेले असते, त्यामुळे वजनही नियंत्रित राहते। काजूमध्ये मॅग्नेशियम पचनशक्ती सुधारते। मॅग्नेशियममुळे पचनशक्ती सुधारते। भरपूर प्रमाणात प्रोटीन असतात। झिंक, आयर्न, फॉस्फरस खचून भरलेले असतात। स्किनसाठी, केसांसाठी हे आपल्या आरोग्यासाठी खूप पौष्टिक आहे। तर त्यासाठी आपण हे काजूही चांगले खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे। आपल्या काजूला चांगले डाग पडलेले आहेत, चांगले भाजून घेतलेले आहे। मंद आचेवरच सगळी क्रिया करायची आहे। तर आपण हे सतत ढवळत भाजून घेतले आहे। आता आपण यालाही काढून घेऊया। तर बघा तर फ्रेंड्स, मी काजू काढून घेतले आहेत। आता यामध्ये 2 कप मी मखाणे घातले आहेत। मखाणे आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे। मखाण्यामध्ये खूप सारे फायबर्स असतात, त्यामुळे आपले कंबरदुखी, हातपायदुखी साठी आपल्याला खूप उपयुक्त ठरतात। आणि स्त्रियांसाठी तर खूपच उपयोगी आहेत मखाणे। हे मखाणे खाल्ल्याने खूप आपल्याला रक्तवाढीस मदत होते। यामध्ये खूप न्यूट्रिशन आहेत। तर अशा प्रकारे मी मखानेही भाजून घेत आहे। तर तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे मंद आचेवरच आपल्याला चांगले खरपूस होईपर्यंत भाजायचे आहे। खरपूस कसे बघणार, तर हे आपले
मखाने चांगले हातात दोन्ही बोटाच्या मध्ये जर फुटले म्हणजे आपले मखाने व्यवस्थित भाजले गेले आहेत. अशा प्रकारे मखाने आपण भाजून घेतोय. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले मखानेही भाजून झालेले आहे. आपल्याला दोन्ही बोटाच्या साहाय्याने तुटत आहेत. अशा प्रकारे मखानेही भाजून घेतलेले आहे. आपल्याला हलवत ढवळत आपल्याला 5 मिनिटे लागली मखाने भाजण्यासाठी. तर हे असे भाजून घेतल्यामुळे ते खरपूस होतात. आपले रक्तवाढीसाठी, भूक वाढीसाठी हे मखाने आपण चे सेवन केले पाहिजे. आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असे रोगप्रतिकारक अशी ही मखाने आपण खावे. म्हणून अशा प्रकारे मी यामध्ये मखानेही घेतले आहे. तर आपले मखाने भाजून झाले आहेत. याला काढून घेऊया. आता आपण घेत आहोत पांढरे तीळ. तर पांढरे तीळ आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे, नाहीतर हे कडसर होतात. आपल्याला सतत ढवळत भाजून घ्यायचे आहे. पांढऱ्या तिळामध्ये आरोग्यासाठी पांढरे तीळ खाणे खूपच उपयुक्त आहे. तीळ हे बलवर्धक आहेत. थंडीच्या दिवसामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये हे तीळ आपण खाणे फायदेशीर ठरते. तिळामध्ये पोषक तत्वाचा खजिना आहे. व्हिटॅमिन बी मिळते, भूक वाढवते, अन्न पचनास मदत होते, मानसिक विकार कमी होतात, ताणतणाव कमी होतो. अशा प्रकारे आपण हे तीळ भाजून घेत आहोत. तर आपल्याला मंद आचेवरच सतत ढवळत हे तीळ भाजून घेतले आहेत. तडतडू लागले आहेत. आता आपण याला काढून घेऊया. आता आपण काळे तीळ घेत आहोत. काळे तीळ आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहे. अशा प्रकारे सतत ढवळत आपल्याला भाजायचे आहे. याला जास्त खाली तळाला लागून द्यायचे नाही, नाहीतर याची चव कडवट होते. काळ्या तिळामध्ये व्हिटॅमिन बी सी चे प्रमाण खूप आहे, भरपूर आहे. त्याच्यामुळे आपल्याला रक्त वाढण्यासाठी, हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आपल्याला हे खूप उपयुक्त ठरतात. अशा प्रकारचे हे मी काळे तीळ घेतलेले आहे. तर आपण हे सतत ढवळत भाजून घेणार आहोत. बघू शकता आपण हे चांगले तडतडायला लागले की आपण याला लगेच काढून घेऊयात. अशा प्रकारे मी सतत ढवळत भाजून घेत आहे. आता आपण घेतोय पंपकिन सीड्स, भोपळ्याच्या बिया. ह्या खूप गुणकारी आहेत. यामध्ये मॅग्नेशियम, कॉपर, झिंक भरपूर प्रमाणात असते. फायबर हे रोजच्या आहारात सेवन करू शकतो. ॲसिडिटी दूर करते, डायबिटीस कंट्रोल करतो. अशा प्रकारचे आपण हे पंपकिन सीड्स म्हणजे भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत. ह्याही चांगल्या रोस्ट करून घेऊया. याच्यामुळे रक्त आपले शुद्ध होते, बॅड सीड्स आपले निघून जातात. अशा प्रकारे ही भोपळा खाणे आपल्याला खूप गरजेचं आहे. तर मग आपण भोपळ्याच्या बिया म्हणजेच पंपकिन सीड्स घेतलेले आहे. हेही चांगले रोस्ट करून घेऊया. आता आपण घेतोय मगज बीज. तर हेही आपण चांगले भाजून घेऊया. मगज बियामध्ये प्रोटीन, विटॅमिन, मॅग्नेशियम, झिंक, पोटॅशियम अशा प्रकारचे भरपूर जीवनसत्व असतात. त्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते, पचनक्रिया सुधारते, हिमोग्लोबिन वाढते, आपली नजर तेज होते. आपल्याला चष्मा असेल तर तो कमी होण्यास मदत होते. डोकेदुखी, मायग्रेनच्या त्रासापासून आपला बचाव होतो. अशा प्रकारचे हे मगज बीजही आपण भाजून घेतोय. आपल्याला लो फ्लेमवरच भाजायचे आहे. तडतडायला लागले की आपण याला काढून घेऊया. बघा तर फ्रेंड्स, आपण मगज बीज काढून घेतलेले आहे. आता कढाईमध्ये 1 चमचा तूप घालत आहोत. त्यामध्ये आपण मनुका घालून घेत आहोत. 1 कप मनुका घेतलेला आहे. मनुका आपण चांगला तळून घेऊया.
अशा प्रकारे फुलेपर्यंत आपल्याला तळायचं आहे। मनुक्यामध्ये प्रोटीन, फायबर, अँटीऑक्सिडंट, विटॅमिन खूप खनिज आहे। विटॅमिनचा खजिना आहे, भरपूर प्रमाणात असते। आपले पचन होण्यासाठी आपल्याला खूप उपयुक्त ठरतात। तर रक्तवाढीसाठी आपल्याला हा मनुक्याचे सेवन केले पाहिजे। मनुक्यामुळे आपल्याला भूक वाढते, रक्त वाढते। अशा प्रकारे म्हणून आपण मनुकाही घेतलेला आहे। मनुका चांगला रोस्ट करून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी मनुकाही भाजून घेतलेला आहे। आता मनुका काढून घेऊया। अशा प्रकारे मी मनुकाही काढून घेते। आता ह्यामध्ये आपण 1 कप काळा मनुका घेतलेला आहे। काळा मनुकाही आपण रोस्ट करून घेऊया। अशा प्रकारे आपण सतत ढवळत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। काळ्या मनुक्यामध्ये फायबरचे, प्रोटीन, कॉपर, आयर्न, मॅग्नेशियम, कार्बोहायड्रेट असे पोषक तत्वे असतात। डोळ्यांसाठी, स्किनसाठी, रक्त वाढण्यासाठी, कमजोरी दूर करण्यासाठी आणि हे आपल्याला उपयुक्त गुणकारी ठरतात। विषारी द्रव्ये दूर करतात, केसांसाठी फायदेशीर आहे, रक्तप्रवाह सुरळीत होतो ह्या काळ्या मनुक्यामुळे। तर आपण काळा मनुकाही घेतलेला आहे। आता आपल्याला सतत ढवळत याला शेकून घ्यायचे आहे। अशा प्रकारे मी काळा मनुकाही भाजून घेतला आहे। आता याला काढून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, आपले सर्व पदार्थ भाजून झालेले आहे। शेवटी आपण खोबरे भाजत आहोत। तर चला तर आपण ही 4 वाट्या म्हणजे 4 नारळाच्या वाट्या घेतलेल्या आहे, सुके खोबरे आहे। हे आपण आता भाजून घेऊया। थोडे थोडे घेऊन भाजून घेऊ। अशा प्रकारे मी खोबरे भाजून घेते। सुक्या खोबऱ्यामध्ये खूप खनिज शक्ती असते। शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल वाढण्यासाठी मदत होते। त्यात भरपूर प्रमाणामध्ये जीवनसत्व आहेत। सुके खोबरे खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते। व्हायरल इन्फेक्शनपासून आपला बचाव होतो। आपल्या हाडं बळकट होतात। आपल्या शरीरामध्ये ऑइलची कमतरता भरून काढते। अशा प्रकारे आपण हे खोबरेही घेतले आहे। तर आपण हे मंद आचेवर आपले चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी खोबरेही भाजून घेतले आहे। आता आपण याला काढूया। याला जास्त लाल होऊ द्यायचे नाही, कारण नाहीतर मग ते आपले लाडू कडू लागतील। अशा प्रकारे मी भाजून घेतले आहे। आता याला काढून घेते। आता दुसरी बॅच मी खोबऱ्याची घालून घेतलेली आहे। आता हे आपण पुन्हा एक बॅच माझी भाजून झालेली आहे। आता दुसरी बॅच भाजून घेते। अशा प्रकारे आपल्याला हळूवारपणे मंद आचेवर आपण भाजून घेणार आहोत। याच्यामध्ये खोबऱ्यामध्ये खूप पौष्टिक तत्वे असतात। खोबऱ्यामुळे आपली स्किनसाठी, केसासाठी, हाडांसाठी, रक्तवाढीसाठी आणि आपल्या शरीरातील ऑइल, आपल्या जॉईंट हड्डीमध्ये जे काही तत्वे असतात, तेल असते, ते तेल कमी झाले असेल तर हे भरून काढण्यास मदत होते। अशा प्रकारे आपण हे खोबऱ्याचा वापर करणार आहोत। तर मी हे खोबरे भाजून घेते। बघा तर फ्रेंड्स, आता यातच आपल्याला गव्हाचे पीठ 1 कप गव्हाचे पीठ घातले आहे। हे आपल्याला चांगले रोस्ट करून घ्यायचे आहे। गव्हाच्या पिठामध्ये पण भरपूर प्रमाणामध्ये फायबर असते। गव्हाच्या पिठामध्ये लोह, कॅल्शियम, गहू हा बलवर्धक
असल्यामुळे फायबर भरपूर असते, याने आपली भूक भरते, भुकेने आपले पोट भरते गव्हाच्या पिठामुळे. अशा प्रकारचे आपण हे गव्हाचे पीठही आपण घेणार आहोत. तर मी मंद आचेवर हे चांगले भाजून घेते. मी हे पीठ न चाळता घेतलेले आहे. याच्यामध्ये जे काही आपला कोंडा असतो तोच आपल्याला फायबर देतो, आपल्या शरीराला पोषक आहार देतो. त्यामुळे मी न चाळता घेतलेले आहे. तर मी हे रोस्ट करते. याला 5 मिनिटे झालेली आहे. हळूवारपणे याला भाजायचे आहे. बघा तर फ्रेंड्स, आपले पीठ हलकेसे भाजून झालेले आहे. आता यातच आपल्याला साजूक तूप घालायचे आहे. मी हे साजूक तूप 4 चमचे घालून घेते. अशा प्रकारे मी तूप घालून घेतले आहे. आता हे आपण तुपामध्ये चांगले भाजून घेऊ पीठ. बघा तर फ्रेंड्स, तूप घातल्यावर आपले 5 मिनिटं झालेली आहे. आता आपण पुन्हा यामध्ये तूप घालून घेऊया. मी पुन्हा 2 चमचे तूप घालत आहे आणि आता याला पुन्हा भाजून घेऊया. असे करत करत आपल्याला चांगले याचा कच्चेपणा निघेपर्यंत आणि चांगले शिजेपर्यंत आपल्याला चांगले भाजायचे आहे. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी गव्हाचे पीठ भाजून घेतलेले आहे. मला हे 1 कप तूप लागलेले आहे, म्हणजे पाव किलोपेक्षाही जास्त लागलेले आहे. 2 चमचे जास्त लागलेले आहे. अशा प्रकारे मी गव्हाचे पीठ भाजून घेतलेले आहे. तर आता आपण गॅस बंद करूयात आणि हे थंड होईपर्यंत थंड करून घेऊयात फॅनखाली. बघा तर फ्रेंड्स, आपला मी 1 कप गूळ घेतलेला आहे. गूळ चांगला कुस्कर बारीक करून घेतलेला आहे. आता आपल्याला यामध्ये एक मिक्सरची जार घेतलेली आहे. यात 15 ते 20 वेलची घेतलेली आहे. आता ही वेलची मी आपली पचनशक्ती वाढणार यासाठी मी वेलची घालत आहे. यामध्ये 2 चमचे मी साखर घालत आहे आणि याची फाईन पावडर तयार करून घेणार. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी पावडर करून घेतलेली आहे. आता यातच आपल्याला मखाणे घालायचे आहे. मखाण्याची आपल्याला पावडर करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे जे कोरडे आहेत ते आपण अशी याची फाईन पावडर तयार करून घेणार आणि मग की जेणेकरून आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येईल. अशा प्रकारे मी याची फाईन पावडर तयार बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण फाईन पावडर तयार करून घेतलेली आहे. आता हिला काढून घेऊया. अशा प्रकारे आता आपण हे थोडे थोडे सर्व जिन्नस एकत्र केलेले आहे ते आता आपण थोडे थोडे घेऊन याची जाड ना बारीक अशी तयार करून घेऊयात. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण याची जाडसर भरड करून घेतलेली आहे. हे जाड ना बारीक असा आपण याची भरड करून घेतली. आता हे आपण ह्यामध्ये काढून घेऊयात. आता हेही याच्यामध्ये घालून घेऊ राहिलेले. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी काळे तीळ घालून याची पण पावडर करून घेतलेली आहे, जाड न बारीक. आता हे मनुके मी घेतलेले आहेत तळलेले. तर मग आता यामध्ये थोडे थोडे खोबरे घालून आपण हेही फाईन करून घेऊयात. बघा तर फ्रेंड्स, अशी राहिलेल्या खोबऱ्याची आपण अशी फाईन पावडर तयार करून घेतलेली आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे मी पावडर करून घेतली. आता आपण हे काढून घेऊया. आता यातच आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे. गूळ आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. मी हा 1 कप गूळ घेतला. अशा प्रकारे याला फाईन करून घेऊया. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण गूळही बारीक करून घेतलेला आहे, एकदम फाईन झालेला आहे. आता आपण या मिक्सरमध्ये सगळं काढून घेऊया. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे सर्व आपण
हे मिक्सरच्या जारला लावून एकत्र करून घेतलेले आहे. गूळ आणि सर्व आपले इंग्रेडियंट्स जे काही आपण काजू, बदाम, मनुके, तीळ हे सगळं जे भाजून घेतले होते ते सगळे मिक्सरच्या जारला लावून झालेले आहे. आता त्याची फाईन पावडर तयार झालेली आहे. आता आपण हे भाजलेले पीठ यामध्ये घालून घेणार आहोत. अशा प्रकारे मी हे पीठ काढून घेतले आणि ह्याला आता आपण एकत्र करून घेऊया. असे चांगले मिक्स करायचे आहे आपल्याला. अशा प्रकारे आपण याला मिक्स करून घेऊया. बघा तर फ्रेंड्स, आपल्या सर्व वस्तू याच्यामध्ये मिक्स झालेल्या आहेत. सर्व आपण मिक्स करून घेतलेले आहे. आता अशा प्रकारे आपण हे सर्व असे मळून मी मिक्स केलेले आहे. तर आता आपण याला लाडू वळायला घेऊया. बघू शकता आपण. आता आपण याचा लाडू वळूया. सहजपणे लाडू वळला जातोय. अशा प्रकारे मी लाडू तयार करते. बघू शकता आपण अशा प्रकारचा लाडू आपला हा सहारामधला हा लाडू बनलेला आहे. आपण भरपूर याच्यामध्ये जीवनसत्व तत्व असलेले पदार्थ घातलेले आहेत. काजू, बदाम, मनुके, तीळ, खोबरे, गव्हाचे पीठ अशा प्रकारचा लाडू मी तयार करते. तर सर्व लाडू करून घेते. बघा तर फ्रेंड्स, आपले सर्व लाडू बनवून तयार झालेले आहे. असा हा आपला प्रोटीनयुक्त लाडू तयार झालेले आहे. प्रोटीनचा खजाना असणारे लाडू आपले तयार झालेले आहेत. अशा प्रकारचे खूप सुंदर झालेले आहे, खमंग झालेले आहेत. अशा प्रकारचे लाडू तुम्हीही बनवा. मी तुम्हाला तोडून दाखवते. अशा प्रकारचा लाडू तुम्ही बनवू शकता. घरच्या घरी आपण हा प्रोटीनयुक्त आहार आपण आपल्या मुलांसाठी, मोठ्यांसाठी, वयस्क लोकांसाठी बनवू शकतो. अशा प्रकारचा लाडू तुम्हीही बनवा, तुम्हीही खा. अशा प्रकारचे लाडू. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. माझ्या चॅनलचे नाव आहे LTB किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.